नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शरद पवार येत्या 2 एप्रिल रोजी त्यांची मुदत संपते आहे राज्यसभेची. राज्यसभेच्या 7 जागांसाठी राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 2 एप्रिल रोजी निवडणूक होते आहे. त्यामुळे शरद पवारांची टर्म संपत असताना शरद पवार पुन्हा राज्यसभेवर निवडून जातील का? त्यांची उमेदवारी कोण उचलून धरेल? त्यांना उमेदवार कोण बनवेल? हा प्रश्न सध्या राजकारणात जोरदार चर्चेत आहे. कारण शरद पवारांकडे सध्या काही माणसं नाहीत, आमदार नाहीत, फारसे आमदार नाहीत. म्हणजे राज्यसभेवर निवडून जातील, शरद पवारांना निवडून पाठवावं एवढी ताकद, एवढी संख्याबळ शरद पवारांकडे नाही, त्यांच्या राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे शरद पवारांचं काय होणार हा सध्या जोरदार चर्चेचा विषय आहे. शरद पवारांनी मागेच जाहीर केलं होतं, मी आता राज्यसभा पुन्हा लढणार नाही. नंतर ते म्हणाले की बा परिस्थिती पाहून निर्णय करेल. तर शरद पवार यावेळेला काय निर्णय करतात? त्यांना पुरेसं संख्याबळ यावेळेला मिळते का? हे पाहावं लागेल. इंटरेस्टिंग विषय आहे. शरद पवारांना राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी धावाधावा करावं लागणार आहे. म्हणजे आकड्यांचं गणित जमवावं लागणार आहे. ते शरद पवार हे एवढं जमवू शकतील का? 2020 शरद पवार निवडून आले होते राज्यसभेवर. त्यांची आता मुदत 2 एप्रिल रोजी संपते. म्हणजे 7 जण यावेळेला रिटायर होत आहेत. स्वतः शरद पवार, दुसऱ्या राष्ट्रवादीच्या फौजिया खान, नंतर काँग्रेसच्या रजनी पाटील, नंतर ठाकरे सेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, हे 4 जण आहेत महाविकास आघाडीचे जे रिटायर होत आहेत येत्या 2 एप्रिलला. 4 जण आहेत, 3 आहेत भाजपचे 3 आहेत जे रिटायर होत आहेत. एक म्हणजे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले तसे RPIचे आहेत, परंतु ते भाजपसोबत आहेत. तसे 3 आहेत. या दोघांच्या नावाची चर्चा आहे. शरद पवारच्या नावाची चर्चा आहे आणि रामदास आठवले यांच्या नावाची. की रामदास आठवले पुन्हा रिपीट होणार का? तर रामदास आठवलेंकडे दलित व्होट बँक आहे. ते यावेळी त्यांचा विचार होणार आहे का हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे. की रामदास आठवलेंचं काय होणार? सध्या भाजपचे 132 आमदार आहेत भाजपकडे, 132. राष्ट्रवादीकडे म्हणजे शिंदे सेनेकडे 57 आमदार आहेत. 57 आमदार ठाकरे सेनेकडे आहेत आणि राष्ट्रवादीकडे 41 आहेत. असे एकूण 235 लोक आहेत जे व्होटर आहेत, ज्यांच्याकडे मतदान आहे. भाजपकडे सर्वाधिक 132 आहेत. त्यामुळे भाजपचे 3 आरामात निवडून येऊ शकतात. भाजपच्या 4 जागा निवडून येऊ शकतात. इतकी ताकद भाजपकडे आज आहे. भाजपने जर 5वा उमेदवार दिला तर निवडणूक चुरशीची होणार आहे. मागे सत्तांतर झालं तेव्हा भाजपने 5वा उमेदवार दिला होता आणि निवडून आणला होता. त्यामुळे ठाकरे सेनेचा एक आमदार, एक खासदार पडला होता, धक्का बसला होता ठाकरे सेनेला. त्यामुळे यावेळी भाजप काय खेळतो ते बरंच पाहावं लागेल. पण भाजपचे 4 जागा निवडून येऊ शकतात.
शिंदे सेनेचा एक खासदार राज्यसभेवर जाऊ शकतो आणि राष्ट्रवादीचा एक खासदार राज्यसभेवर जाऊ शकतो. आता या निवडणुकीसाठी 37 आमदारांचा कोटा आहे. 37 आमदार पाहिजेत निवडून आणण्यासाठी. तर शरद पवार 37 आमदार जुळवू शकतील का, जमवू शकतील का? एकेकाळी शरद पवारांनी अनेकांना राज्यसभेवर पाठवलं, अनेकांना आमदार बनवलं, पण आता त्यांचेच वांदे झाले आहेत. शरद पवारांचेच आज वांदे आहेत की राज्यसभेवर कसं जायचं, कुठून आणायचे आमदार. त्यामुळे यावेळेला शरद पवारांचं देऊळ पाण्यात आहे. पण त्यांची सून म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या सुप्रीमो सध्या सुनेत्रा पवार ह्या शरद पवारांना वाचवू शकतात. तर सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यामुळे त्या राज्यसभेवरचा राजीनामा देऊन त्यांना इकडे आमदारकीसाठी निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे ते राज्यसभा सोडतील. ती जी जागा आहे ती जागा शरद पवारांना देण्याचं बोललं जात आहे. पण सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजून काही शब्द नाही. तसं जर सुनेत्रा पवार उदार झाल्या, म्हणजे अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या जर उदार झाल्या, सध्या त्यांच्याकडेच पक्ष आहे, त्यांच्या हातात पक्ष आहे. आपल्या सासऱ्याबद्दल त्या नरम झाल्या आणि त्यांनी जर शरद पवारांचं नाव चालवलं आणि राज्यसभेसाठी त्यांना एक उमेदवारी दिली आपल्या जागेवर, म्हणजे त्या रिकाम्याच होत आहेत. त्यांच्या जागेवर शरद पवार जाऊ शकतात, आरामात जाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यावेळेला काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. सुनेत्रा पवार शरद पवारांना जीवदान देऊ शकतात. सुनेत्रा पवार यांनी काही वेगळा निर्णय केला, शरद पवार संपून जातील. त्यांना राज्यसभा जाताच येणार नाही, लोकसभाही नाही, आमदारकी नाही, त्यामुळे विधानसभा विधान परिषदही नाही. त्यामुळे शरद पवार एकदम रिकामे आता होणार आहेत येत्या 2 एप्रिलला. त्यामुळे सुनेत्रा पवार काय विचार करतात, काय निर्णय करतात याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. शरद पवारांना पवार कुटुंबाचा आधारवड म्हटलं जाते, आधारवड. त्यामुळे या आधारवडाला त्या पुन्हा राज्यसभेवर पाठवतात की एक कणखर भूमिका घेऊन कणखर निर्णय घेतात, जो निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देणार असेल. कारण शरद पवार इतके 40-50 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांनाच आता शून्य करण्याचं, निर्णय घेण्याचं काम सुनेत्रा पवारांकडे आलेलं आहे. त्यामुळे सुनेत्रा वहिनी काय निर्णय करतात ते आता पाहूया. कॉमेंट करा, तुम्हाला काय वाटतं, काय करतील सुनेत्रा पवार, आपल्या सासऱ्याला पुन्हा पाठवतील राज्यसभेवर? कॉमेंट करा.